नमस्कार, आम्ही विद्यानिकेतन हायस्कूलचे विद्यार्थी रणवी श्याम पासुटकर. मी इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव रेणुका अमरनाथ होती. मी इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव शर्मा चौळकर. मी इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. आपल्याला शाळेमध्ये घरामध्ये शाळेमध्ये उपक्रम अभ्यास सांगितले असता आपण ते यूट्यूबवर सोशल मीडियावरती शोधत असतो व त्याच्यात खूप वेळ घालत असतो. एकाहून एक खाली व्हिडिओ पाहत असतो. ते व्हिडिओ पाहता पाहता आपला खूप वेळ निघून जातो. तो वेळ गेल्यामुळे आपले मुख्य काम बाजूला राहते व ते मुख्य काम बाजूला राहिल्यामुळे आपल्याला खूप ताण येतो. त्या ताणामुळे आपल्याला खूप चिडचिडपणा येतो. तो चिडचिडपणा येऊ नये म्हणून आम्ही हे उपकरण बनवले आहे. आपल्याला घरामध्ये शाळेमध्ये काही काम सांगितले असतात, जसे की प्रयोगवही आणणे, त्या विषयानुसार अभ्यास करणे. हे सर्व कामे आपण या उपकरणावरती लिहून लक्षात ठेवू शकतो व करू शकतो. सोशल मीडिया किंवा यूट्यूबच्या संपर्कात राहिल्याने आपली मुख्य काम बाजूला जाते. म्हणून आम्ही हे मॉडेल उपकरण तयार केले आहे. घरातील कामे. या उपकरणाचे नाव घरातील कामकाज नियोजन करून ठेवणारे उपकरण. घरातील कामे आपल्याला औषधे, वृद्धांसाठी औषधे वेळेवर करणे, दिवसाभरातील 2 ते 3 औषध द्यायचे असतात किंवा आठवड्याभरातील हॉस्पिटलमध्ये नेणे वगैरे, ही सर्व कामे आपण ह्याच्यावर लिहून लक्षात ठेवू शकतो. आता हे उपकरण वापरायचे कसे? पहिल्यांदा या स्क्रीनवर आपण दिवसाभरातील घरातील जो वेळ आपण घरामध्ये राहतो त्या वेळातील सर्व कामे इथे लिहून द्यायचे आहे. जसे की मैत्रिणीची वही परत करायची आहे, ते मैत्रिणीची वही 8 वाजता परत करायची आहे. तर 8 वाजताच आपण अलाराम लावून ठेवू शकतो. आम्ही इथे मोबाईल ठेवला आहे, तुम्ही अलारामसुद्धा ठेवू शकता. मग इथे राहून आपण ही सर्व कामे इथे लिहून लक्षात ठेवून करू शकतो. धन्यवाद. अजून आहे वेळ. जसे की आपल्या घरात नातेवाईक, आई वडील किंवा आजी आजोबा यांना म्हणजे आठवड्यात हॉस्पिटल दवाखान्यात नेण्यासाठी व जेवण, औषधे, टाईम्स वेळेसाठी आपण हे उपयोग करू शकतो. इथे लिहून उपयोग करू शकतो. हे वापरायचे कसे? सर्वात पहिल्यांदा आपण इथे आपले घरातील कामं लिहून ठेवायची आणि इथे टायमिंग लिहून ठेवायचं आणि जे काम आपल्याला करायचं आहे किती वाजता त्याचं टाईम सेट करून आपण लिहून ठेवायचं. म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे त्याचा अलाराम वाजले की आपल्याला कळते. आपण इथं अलारामच्या मोबाईलच्या जागी अलाराम पण ठेवू शकतो. आम्ही इथे मोबाईल ठेवलेला आहे, त्याच्याऐवजी आपण अलाराम ठेवू शकतो.